आपकी अदालतमध्ये केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांच्यावर आरोप आहे की हे सगळ्यांची टिंगल उडवतात. तुम्ही लालू यादवच्या बद्दल खूप सहजतेने बोलून देता. एक दिवस असा येईल हे देखील ताजियामध्ये रंगीबिरंगी टोपी घालून नाचताना नजरेस येतील. बघा, हे लोक ढोंगी आहेत. जेव्हा आम्हाला शिव्या देतील आणि तिथे जेव्हा दर्ग्यावर जातील तर नक्की वाटेल की कोणता इमाम आला आहे, कुठून इराणमधून कोणी शेख वेक आला असेल, असे वस्त्र धारण करून घेतील. आम्हाला आमच्या धर्मावर गर्व आहे, दुसऱ्याच्या धर्माचा आम्ही सन्मान करतो. नौटंकी नाही करायला पाहिजे. लालूजी वोटच्या बदल्यात नौटंकी करतात, म्हणून मी हे सगळं करत असतो. परंतु तुम्हाला नाही वाटत की याने समाजामध्ये दुरी निर्माण होते? तुम्ही म्हणता की हे तेहरानच्या पद्धतीने डोक्यावर टोपली घेऊन जातात. आम्ही खरं म्हणतोय हे सगळं. सर्व व्यक्तींनी आपल्या धर्माचा सन्मान करावा, दुसऱ्या धर्माचा पण सन्मान करावा. परंतु हा कोणता धर्म आहे की आम्ही नाटक करावं वोटसाठी, आणि जेव्हा गोष्ट होईल तर आम्ही त्यांच्या सोबत उभे व्हावे? जेव्हा नसरुल्लाहसाठी नारे लागले शहरात तर मी त्याला जस्टिफाय करेन. ही कोणती नीती आहे? हे लोक तेच आहेत. बघा, म्हणूनच लोक म्हणतात की कोणी काय घालावे, कोणी काय खावे हे सरकार थोडीच सगळं ठरवेल. सरकारची गोष्ट मी नाही म्हणत आहे. गिरिराज एक केवळ सरकारचा मंत्री नाही आहे रजतजी. आम्ही एक माणूस सुद्धा आहोत. आम्ही एक सनातनी पण आहोत. मला तर गर्व आहे. मला कोणी म्हणतो मला गर्व आहे. मी जन्म घेतलाय हिंदूमध्ये, मोठा झालो हिंदूंमध्ये. पार्टी मी जॉईन केली आणि नंतर कार्यकर्ता बनलो. MLA MP नंतर बनलो, मंत्री संत्री नंतर बनलो. मी तर म्हणतो मी सगळं काही सोडू शकतो. माझ्या शरीरात एक एक रक्ताचा थेंब राहील. मी हिंदुत्वाला नाही सोडू शकत. मग मी जी कुर्बानी असो. आम्ही हिंदूंमध्ये जन्म घेतलाय. आम्ही हिंदुत्वाची गोष्ट करतो. का नाही करू? जर आमचा धर्म धोक्यात राहिला तर का नाही करू? लोक मला घाबरवतील तर मी त्याचा विरोध का नाही करू? तर कुठे धोक्यात आहे? आज कैराना तुम्ही पाहिलं की नाही? लोकांनी आपल्या आपल्या घरांवर लिहून दिलं की विक्रीचं घर आहे. मी तर म्हणतो आहे की ज्यांना पाहायचं आहे, जर आमची गोष्ट चुकीची वाटली, जिथे 60% वर यांची लोकसंख्या झाली आहे, तिथे एक भीतीचं वातावरण बनलेलं आहे. परंतु जिथे 90%, 95%, 98% हिंदूंची लोकसंख्या आहे, तिथे कोणतेही भय नाहीये. हे असं का? बघा, या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा म्हणता त्यानेच लोकांच्या मध्ये या प्रकारचा दुरावा जन्म घेतो. तुम्ही पूर्ण काँग्रेसला बोलून देता, राहुल गांधीला बोलून देता हे तुकडे तुकडे गँगचे लीडर आहेत. असं का नको म्हणू? JNU याच दिल्लीमध्ये आहे. JNU मध्ये जेव्हा नारा लागला, अफजल मैं शर्मिंदा हूं, तेरे कातिल जिंदा है. अफजल कोण होता? जो मास्टर माइंड होता लोकसभेमध्ये अटॅक करवणारा. आणि तिथे जाऊन राहुल गांधी भाषण देतात त्यांच्या समर्थनात. हे तुकडे तुकडे गँगचे आहेत की नाही मी त्यांना विचारू इच्छितो. बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जाकीर नाईक आजकाल मलेशियामधून पळून पाकिस्तानमध्ये गेले आहेत, पाकिस्तानमध्ये भाषणे देत आहेत. तर तिथे एक भाषण देताना त्यांनी म्हटले की जेव्हा मी हिंदुस्थानात होतो तर जास्त चांगलं होतं. पाकिस्तानात जर माझं सामान जास्त झालं प्लेनवरती तर एक्स्ट्रा चार्ज करतात. भारतात चार्ज नव्हते करत. हा जमाना होता राहुल गांधींचा. मनमोहन सिंग प्राईम मिनिस्टर होते, जे ते म्हणत होते की भारताच्या संसाधनावर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे. म्हणून जाकीर नाईक हे म्हणत होते. यावेळी नरेंद्र मोदींच्या वेळी नाही आहेत. तर हा आता बदललेला हिंदुस्थान आहे मोदींचा. नक्कीच बदललेला आहे. सबका साथ सबका विकास म्हणण्यासाठी की खरंच काही करण्यासाठी? हे खरंच करण्यासारखं आहे. आता बघा, तुम्ही स्वतः बोलाल. गॅस सिलेंडर दिलं, काय हिंदू आणि मुसलमान बघितले? कोणी सांगून द्यावं. घर दिले,
मी रुरल डेव्हलपमेंट मिनिस्टर होतो, पंचायती राज. घर दिलं तर त्यामध्ये कोणी हिंदू मुसलमान होते, पाणी पोहोचले हिंदू मुसलमान होते, 5 लाखाच्या उपचारासाठी आयुष्यमान कार्ड मिळालं हिंदू मुसलमान आहे. सबका साथ सबका विकास आहे की नाही, ती वेगळी गोष्ट आहे. परंतु ते लोक म्हणत आहेत की बुलडोझर चालला तर हिंदू मुसलमान आहे. नाही, हे त्यांचे विचार आहे. जर ते म्हणतात की जर एन्काउंटर झाले तर हिंदू मुसलमान आहे. नाही, कारण की जर हत्यारे आहेत, बदमाश आहेत, तर मारले पण तर तेच जातील. जो करेल चुकीचं, हत्या करेल, कोणी मर्डरर आहे तर मर्डररच मारला जाईल, मर्डरवरच काम होईल. मग योगीजी जर लाऊड स्पीकर उतरवतील तर मशिदीवरूनही उतरवतील आणि मंदिरावरूनही उतरवतील. हे सगळं नाही दिसत. तर आम्ही तर म्हणतो की एका हातात कुराण ठेवा आणि एका हातात विज्ञान ठेवा. आमचे नेते तर हेच म्हणतात. परंतु ते म्हणतात, मान खाली घालून वाचा एक एक कुराण आणि म्हणा की आतंकवादी बनू. तुम्ही तर म्हणता की जे मदरसे आहेत तिथे आतंकवाद शिकवला जातो. तुम्ही गोष्टींना छेडलं. 47 मध्ये जास्तीत जास्त 2-3 हजार मशिदी होत्या. आज 3 लाखाच्या वर झाल्या. जितक्या बांगलादेशच्या बॉर्डर आहेत, नेपाळ बॉर्डर आहेत, अवैध ताबा होऊन गेलाय. आणि तिथे योगीजींनी आता मदरशांचा घेतला होता आढावा. त्यामध्ये किती अवैध मदरसे निघाले? 500 पेक्षा अधिक अवैध निघाले. अवैध जे मदरसे आहेत, बॉम्ब विस्फोट असतो. तर बॉम्ब विस्फोट कुठे पाहिला आहे की गुरुकुलमध्ये होताना, एखाद्या शाळेमध्ये? हा मदरसा आणि ही मशीद हेच भयाचे घर आहे. हे तिथे माणूस बनण्याच्या ऐवजी त्याला चुकीच्या रस्त्यावर घेऊन जायचं शिक्षण देतात. गिरिराजजी, विना पुराव्याच्या कोणी अशी गोष्ट कशी म्हणू शकतो? तुम्ही म्हणता की देवबंद जी आहे ती आतंकवादाची गंगोत्री आहे. तुम्ही ते अझरुद्दीन, काय नाव आहे त्या पाकिस्तानचा जो अझर मसूद, कुठले प्रोडक्ट आहे? तो देवबंदचा प्रोडक्ट आहे. तर सांगून द्या त्याला आतंकवादी नाही म्हणू तर काय म्हणू की हा धर्मात्मा आहे. तो देवबंद मध्ये डझनाने आतंकवादी जे नोन आहेत, काही वर चालले गेले, काही जिवंत आहेत. पण जे आतंकवादी आहेत त्यांचा कोण्या धर्माशी, तसं तर कोणी धर्म नसतो ना, तो तर आतंकवादी असतो. बघा, ह्या बोलायच्या गोष्टी आहेत. आपला धर्मच आजकाल आडवा येत आहे त्याला आतंकवाद करण्यासाठी. आणि हे काय कारण आहे? देशात आता तर नरेंद्र मोदींचं राज्य आहे जिथे बॉम्बस्फोट नाही होत. परंतु 10 वर्षांआधी जितके बॉम्बस्फोट होत होते, जितके मॉड्यूल पकडले जात होते, मी नाही म्हणत की सगळे मुसलमान आतंकवादी आहेत, परंतु आतंकवादात पकडल्या जाणारे 99% मुसलमानच का असतात? हा सुद्धा तर प्रश्न उठतोच हे ना. पण तर तुम्ही जरा अजून जोराने म्हणा की सगळे मुसलमान आतंकवादी नाही आहेत, काही लोक आहेत त्यामध्ये. मी तर तेच म्हणतो आहे की मुसलमान आतंकवादी नाही आहेत सगळेच्या सगळे, परंतु जे पकडले जातात 99% तेच आहेत. तर याला काय नाही म्हणू? हे काय म्हणू? परंतु जी चांगली कामं करतात त्यांची पण थोडी प्रशंसा करून त्यांची द्या मी की कधी. प्रशंसा करतो. जे येऊन जातील चांगले व्यक्ती आहेत त्यांना प्रणामही करतो. तर मी काही चांगले पाठवेन तुमच्याजवळ. जरूर पाठवा, मी त्यांचा सन्मान करेन.